ही भूमी आणि येथील लोकांना जाणून घेण्याव्यतिरिक्त अन्य उद्देश न ठेवता मी गोव्यात आलो। मी तुमच्याविषयी ऐकले होते आणि तुमच्यापैकी काही जण माझे मित्रही आहात। परकीय सत्तेने तुमच्यावर आत्महीन संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला आणि मी असेही ऐकले की तुम्हाला तुमच्या नागरी हक्कांपासून वंचित ठेवले गेले। पण मी जेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारच्या राजवटीखाली राहत आहात हे प्रत्यक्ष पाहिले तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावारच उरला नाही। लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी मला त्यांच्या दुःखद कहाण्या ऐकवल्या। पोर्तुगीजांनी तुम्हा लोकांमध्ये निर्माण केलेल्या हतबलतेविषयी रागही त्यांनी काही वेळा व्यक्त केला। तुम्ही संघटना स्थापन करू शकत नाही। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सारख्या राजकीय संघटनाविषयी बोलूही शकत नाही। अभ्यास किंवा क्रीडा विषयक किंवा ग्रामोद्धारासाठीच्या संघटना स्थापन करण्यासही सरकारची पूर्व परवानगी लागते आणि पोलिसांच्या नजरेखाली काम करावे लागते। तुम्ही बैठका घेऊ शकत नाहीत। राजकीय बैठका सोडाच, सामाजिक आणि खासगी मेळावे घ्यायलाही परवानगी लागते आणि पोलीस चौकशीसाठी येतात। तुम्ही प्रकाशने काढू शकत नाहीत। सेन्सॉर तुमची वर्तमानपत्रे मिळमिळीत बनवित आहेत आणि मी तुम्हाला तुम्ही ज्या देशाचा भाग आहात त्याविषयी काहीही सांगत नाही। गेली प्रदीर्घ 18 वर्षे तुम्ही अशा कायद्याखाली राहिला आहात। तुम्हाला नवे गव्हर्नर जनरल मिळाले आहेत। ती खूप आशावादी व्यक्ती असावी असे दिसते, कारण त्यांनी पोर्तुगालचे गोव्यावरील सार्वभौमत्व कायम राखण्याचा इरादा बोलून दाखवलेला आहे। विशेषतः जिथे जागृत होत चाललेल्या मोठ्या समाजावर छोट्या विदेशी राजवटींनी सार्वभौमत्व लादले आहे, अशी सार्वभौमत्वे आज धुळीला मिळत चालली आहेत। अशा या काळात अशा प्रकारचा उद्देश ते बाळगत आहेत हे शौर्यच म्हणायला हवे। खरे तर आधी पोर्तुगालच्या छोट्याशा साम्राज्याने स्वतःचे सार्वभौमत्व सांभाळण्याची आणि त्यांच्या उत्तरेकडच्या शेजाऱ्यांनी आणि इतरांनी केलेल्या शिरकावाची चिंता करायला हवी। तरीही पोर्तुगाल गोव्यावर राज्य करीत आहेत आणि एवढ्या छोट्या आणि दूरवरच्या राजवटीने माझ्या देशाच्या एका भागावर राज्य करावे हे वास्तव स्वीकारणे मला जड जाते आहे। ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात येताच पोर्तुगीज सत्ता एक दिवसही टिकणार नाही हे अगदी खरे आहे। ज्यांनी हे स्वतंत्र स्वप्रयत्नाती मिळवलेले असेल तेच त्याचा लाभ घेऊ शकतील। ज्यांनी त्याची प्रतीक्षा करीत दुःख भोगलेले असेल तेच त्याचा आनंद घेऊ शकतील। आज मी तुम्हाला पोर्तुगीज सत्ता उलथवून टाकण्याचे आवाहन करणार नाही। ती वेळ येताच आपल्या आपण नष्ट होईल। ही सभा एक खूप मर्यादित उद्दिष्टासाठी बोलावलेली आहे। हे कायदे जणू अस्तित्वातच नाहीत अशा प्रकारे आपल्याला बोलण्याचे आणि कृती करण्याचे हे निमंत्रण आहे। आपण जरी एकदम आपले स्वातंत्र्य प्राप्त करू शकणार नसलो तरी किमान आपण स्वातंत्र्याचा विचार केला पाहिजे आणि त्याविषयी बोलले पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी संघटित शक्ती उभारली पाहिजे। पोर्तुगालचे प्रजासत्ताक विदेशी लोकांवर राज्य केल्याने बदनाम आहे। विचारांवर नियंत्रण मिळवण्याचे पाशवी कायदे अंमलात आणून ते या बदनामीमध्ये भर घालणार आहेत काय? हे कायदे गेले पाहिजेत आणि ते लवकर जातील। जागृत होणाऱ्या लोकांना त्यांच्या आत्मविष्काराच्या प्रयत्नापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही। पोर्तुगालमध्येही मर्यादित नागरी स्वातंत्र्य आहे हा युक्तिवाद होऊ शकत नाही। पोर्तुगीज ज्या कायद्याखाली राहत आहेत ते तितकेच वाईट आणि घातक आहेत, पण हे त्यांनी विसरू नये की त्यांच्यावर विजय मिळवला गेलेला नाही। जेव्हा विदेशी सत्तेचे जोरदार वजन विचार आणि उच्चार स्वातंत्र्यावर नियंत्रण मिळवते तेव्हा माणसाचा आत्मा मृतपाय होण्याचा धोका संभवतो। गोव्याचे रूपांतर साम्राज्यवादी अधिसत्तेच्या बेटामध्ये करण्याचे कटकारस्थान अनेक दशके सुरू आहे, जिथे कायदा अपुरा भासतो आहे आणि कराची पासून मुंबई ते गोव्यापर्यंतची वर्तमानपत्रांची संपूर्ण साखळी आणि इतर मंडळी कॅथोलिक ख्रिस्तीजनामध्ये हिंदुस्थानी राष्ट्रीयत्वाविषयीचा अकारण द्वेष
आणि भीती पसरवित राहिले आहे। खासगी आणि सेक्युलर शाळांमधून कॅथोलिक मुलांना काढून घेण्याचे आवाहन एका अलीकडच्या परिपत्रकात करण्यात आले। धार्मिक संस्था वर्चस्व लादणारे पोर्तुगीज आणि वर्चस्वाखाली असलेले गोमंतकीय यांना एकत्रित आणून गोमंतकीयांना पोर्तुगाल विषयी आणि त्यांच्या गोव्यावरील आक्रमण आणि सत्तेविषयीचा अभिमान वाटावा हे आपले उद्दिष्ट असल्याचे खुलेआम जाहीर करीत राहिले आहेत। अगदी अलीकडेपर्यंत गोवा सरकार ज्या दिवशी गोव्याला पारतंत्र्यात ढकलले गेले त्याचे सोहळे करून लोकांना बोलावित असे। तुमचे महान नेते मिनेजिस ब्रागांझा यांनी केलेल्या जोरदार निषेधाने सरकार घाबरले, पण हे निंदनीय सोहळे इतरांनी सुरू ठेवले आहेत। ते गोमंतकीय कॅथोलिकांमध्ये अशी भीतीही पसरवित आहेत की पोर्तुगीज किंवा ब्रिटिश सत्तेखाली त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील आणि भारतीय सत्तेखाली आल्यास असुरक्षितता येईल। गोमंतकीय प्रतिभेवरील हा अविश्वास आहे। जर गोमंतकीय भारतीय जहाजावर आणि मुंबईतील किंवा कारवार वा कलकत्त्यातील भारतीय कचेऱ्यात आणि इतरत्र काम करत असतील तर ती त्यांच्यातील प्रतिभेची बक्षिसे आहे आणि त्यांच्या बाबतीत जात किंवा धर्म यावरून कोणताही भेदभाव केला जात नाही। मुक्त भारतामध्ये प्रतिभेला मान्यता मिळेल आणि जात किंवा धर्मावरून भेदभाव केला जाणार नाही। अशा प्रकारची भीती जाणीवपूर्वक पसरवण्यामागे एकच उद्दिष्ट असू शकते, ते म्हणजे गोमंतकीयांना राष्ट्रीय जीवनाच्या प्रवाहापासून दूर नेणे। आणि आपण कल्पना करू शकता की त्यात गोमंतक आणि उर्वरित हिंदुस्थानचे किती नुकसान असेल। गोव्याविषयी एखाद्याला खूप कमी माहिती असेल, पण त्याला एवढे तरी नक्कीच माहिती असेल की जिथे मनुष्याचा आवाज दडपणाखाली असतो, त्याची कृती बंधनात असते आणि भीती त्याला गुदमरून टाकत असते, तिथे दैवी आवाज ऐकू येत नसतो। गोव्यातील हिंदू त्यांची कठोर परीक्षा घ्या। अशा प्रकारच्या चर्च पदाधिकाऱ्यांच्या शेरेबाजीने गोमंतकीय हिंदूंना चिथावणी दिली जात आहे। तरीही मी त्यांना म्हणेन, आपल्या मार्गामध्ये कोणतेही अडथळे आले आणि आडमार्ग स्वीकारावे लागले तरी आपल्याला सध्याच्या समान हिंदुस्थानी राष्ट्रीयत्वात मिसळावे लागेल, ज्यात ख्रिस्ती, मुस्लिम आणि हिंदू समान सदस्य असतील। असे चैतन्य परत मिळवा जे भारतीय राष्ट्रीयत्वामध्ये जात किंवा श्रद्धेनुसार फूट पाडण्यास अनुमती देत नाही आणि सर्व भारतीय घरांना शुद्धच मानते। गोव्यातील हिंदूमध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्रीय वंशाचे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये लोकमान्य टिळक आणि सातारच्या मराठ्यांची गौरवशाली परंपरा सामावलेली आहे। ते स्वातंत्र्याचे नैसर्गिक लढवय्ये आहेत आणि त्यामुळेच हिंदुस्थानी राष्ट्रीयत्वाचे निर्माते आहेत, जे जातींनी वेढलेल्या क्षयग्रस्त देशाने घातलेले सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे उद्ध्वस्त करतील। जिवंतपणा हा जातींचा शत्रू असतो। तुमच्यामध्ये चर्चा चालत असते की मुक्त गोमंतक कर्नाटकचा भाग व्हावा की महाराष्ट्राचा की स्वतंत्र प्रांत बनावा। अशी चर्चा करण्यात काहीही नुकसान नाही, जर अशा चर्चा एवढ्या तापणार नसतील की एकत्र काम करण्याची त्यांची क्षमता नाहीशी होईल। गोमंतक उर्वरित हिंदुस्थानाप्रमाणे अजून मुक्त व्हायचा आहे आणि मुक्त गोमंतक हा हिंदुस्थानाचा भाग बनणार आहे। ही दोन महान कामे एवढी महत्त्वाची आहेत की सर्व प्रगतीप्रेमी गोमंतकीयांना एका अतूट धाग्यामध्ये बांधून टाकतील। मग प्रत्येकाचे मत काही का असेना, कोकणी की मराठी गोमंतकीयांची भाषा असावी, अशा चर्चा मग करता येतील आणि तुम्हाला सामना करावा लागणाऱ्या समस्यावर तुम्हाला चर्चा करण्याची अनुमती नाही, या वस्तुस्थितीचे ते दर्शन असते। शेवटी कोकणी आणि मराठी या सर्व एकमेकाशी जोडलेल्या भाषा आहेत आणि एकीच्या विकासाने दुसरीचे नुकसान होणार नाही। गोमंतक त्याच्या शेजाऱ्याहून सुदैवी आहे ज्यांच्या भाषा निश्चित आहेत। तो दक्षिणात्यांसाठी हिंदुस्थानीचे आपल्या राष्ट्रीय भाषेचे संचित बनू शकतो। गोमंतक इतर बाबतीतही सुदैवी आहे। लढाया आणि वेदना व दुःखांचे जे कारण होते त्याचा लाभदायक गोष्टींसाठी उपयोग करता येण्याजोगा आहे। तुमच्या भूमीमध्ये वैविध्यपूर्ण डोंगर रांगा एकमेकांना भेटतात। तुम्ही इतरांपेक्षा चांगल्या ठिकाणी आहात
जिथे इतिहासावर प्रेम करणारा आणि तरीही वर्तमानाच्या गरजांचे भान असलेला आणि संयुक्त हिंदुस्थानसाठी समर्पित असलेला नवा भारतीय घडेल। गोवा हा सुंदर प्रदेश आहे, अनेक शक्यतांनी समृद्ध आहे। रेलगाडी डोंगरातून तुमच्या भूमीत घेऊन येते तेव्हा ते भणाणते वारे आणि ती उंची पाहून आपण थक्क होतो। त्यापासून काय नाही करता येणार। ग्रामोद्योगासाठी विद्युत ऊर्जा त्यापासून मिळवता येईल। प्रत्येक गोमंतकीयाच्या जीवनात त्यातून समृद्धी येईल। विश्रांती आणि सौंदर्य स्वादासाठी दूर दूरून येणाऱ्यांना तुमची भूमी निवारा देऊ शकेल। हिंदुस्थानच्या लोकांसाठी ती खऱ्या अर्थाने एकमेकास भेटण्याचे स्थळ बनेल। मात्र अमेरिकेतील टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी प्रमाणे डोंगर आणि पाणी आणि झाडे आणि माणसे यांना एकत्र आणणे हे तोवर अशक्य असेल जोवर मुक्त माणसे ते काम हाती घेतील। हिंदुस्थान मुक्त होईस तोवर दूध सागराने आपली ऊर्जा आणि सौंदर्य अर्धे लपवावे। अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही हाती घेतल्या पाहिजेत आणि घेऊ शकता। ग्रामोद्योग आणि खादीचे पुनरुज्जीवन करायचे आहे आणि नवे उद्योग उभारायचे आहेत। तुम्ही हा तांदळाचा काळा बाजार रोखायला हवा, ज्यामुळे सरकार आणि त्यांच्या कर्मचारी व इतरांना जनतेच्या अन्नातून नफा लुटता येतो। गोव्याची ही अर्धभुकेली आणि अर्धनग्न जनता आहे। गोव्यात मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि श्रीमंत व गरिबातील दरी इतरत्र दिसते तशी मोठी नाही, हे खरे आहे। पण अन्यत्र असतात तसे गरीब आणि अति गरीबही येथे आहेत। विशेषतः किनारपट्टीपासून दूरच्या गावामध्ये भूमिहीन मजूर आहेत। महिला आणि पुरुष वजन वाहून नेत आहेत। रेल्वे मजूर आहेत आणि महिला आणि पुरुष आहेत जे बंदराजवळच्या आणि इतर आस्थापनांजवळच्या छोट्या वस्त्यात राहत आहेत। त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक कार्यकर्त्यांची गरज आहे। आमच्या लोकसंख्येमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। त्यांना संघटित करा आणि त्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत करा। नाहीतर आमची लोकसंख्या 40 कोटी आहे आणि गोमंतकाची 5 लाख, आणखी लाखभर बाहेर आहेत हे सांगण्याचा हे सगळे जागृत नसतील तर काय उपयोग। देश घडवणारा कार्यक्रम हा गरिबांना आणि अतिगरिबांना जागृत करणारा आणि त्यांची परिस्थिती सुधारणाराही असला पाहिजे। आणि गोमंतक हे सहकारी शेतीला चालना देण्यासाठी इतरांपेक्षा चांगले ठिकाण आहे हे मला समजते, जे लोकांच्या अन्नात भर घालील आणि शेतीमध्ये सुधारणा घडवील। मोठमोठ्या जमिनी सहकारी ग्रामसंस्थेच्या मालकीच्या आहेत आणि पुरेशी नुकसान भरपाई देऊन किंवा इतर मार्गाने त्यांचे रूपांतर सहकारी शेतीत करता येण्याजोग्या आहे। ह्या आणि इतर गोष्टी करायच्या आहेत। पण गोमंतकात सर्वप्रथम नागरी हक्क हवे आहेत। तुरुंगवासाचे प्रकार पूर्वी घडले आहेत आणि तरीही गोमंतकीय आत्मा विविध प्रकारे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत राहिला आहे। जरी संघटित नसले तरी गोव्यात सर्वत्र पुरुषांच्या विविध गटांची कमतरता नाही, जे त्यांना जखडून ठेवणाऱ्या गुलामगिरी विरुद्ध धुमसत आहेत। नागरी हक्क सुरक्षित ठेवण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आणि कृतीतून मला विश्वास आहे ही एक व्यापक पाया असलेली संघटना उभी राहील, जी आपल्या शाखा आणि संलग्न संस्थांद्वारे पुढील कामे हाती घेईल। गोमंतकीय कॅथोलिक, हिंदू आणि इतरांना एका समान हिंदुस्थानी राष्ट्रीयत्वामध्ये जोडून घेणे, भारतीय तिरंग्याचा सन्मान राखणे आणि लोकांना त्यांची राष्ट्रीय गीते गाण्यास समर्थ करणे, मराठी आणि कोकणीच्या विकासास चालना आणि हिंदुस्थानीला प्रोत्साहन देणे, स्वयंसेवक दलांद्वारे युवकांना सामाजिक आणि सहकारी पद्धतीमध्ये प्रशिक्षण देणे, शेती संरक्षित करणे आणि ग्रामोद्योग व खादीचे पुनरुज्जीवन करणे आणि ग्रामीण कामगारांना त्यासाठी प्रशिक्षित करणे, रेल्वे आणि बंदर कामगारांना संघटित करणे आणि गरिबांची मदत करणे, तांदळाचा काळा बाजार रोखणे, सहकारी शेतीस चालना देणे। अशा प्रकारची संघटना प्रतिनिधित्व नसलेल्या गोमंतकीयांना स्थानिक सरकारी मंडळावर निवडून देईल आणि त्यांना बळाने
किंवा गैरप्रकाराने परत पाठवणे अशक्य बनले. गोमंतक हा हिंदुस्थानचा भाग आहे आणि उर्वरित देशात ज्याप्रमाणे ब्रिटिश सत्ता आहे तशी पोर्तुगाली सत्ता त्यावर अपघाताने राज्य करीत आहे आणि हे दुःख स्वप्न सपणार आहे. हिंदुस्थानचे संयुक्त राष्ट्र येणार आहे. आपले लोक ते घडवीत आहेत. आपण त्याच्या निर्मितीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आपले नेते आणि ब्रिटिश नेते यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटी केवळ निमित्त मात्र आहेत. आपल्या आशा आणि भय यांचा त्यांच्याशी संबंध नाही. आपली आशा ही आपल्या लोकांची शक्ती आहे जी वाढत चालली आहे आणि ती राष्ट्र निर्मिती करेल. भले मग तोवर कितीही कारवायांना आपल्याला सामोरे जावे लागो. दरम्यान गोव्याच्या जनतेने मुक्तपणे विचार करावा, मुक्तपणे बोलावे, मुक्तपणे लिहावे आणि संघटित ताकद निर्माण करण्यासाठी वावरावे. जय गोमंतक, जय भारत.